पहिलाच बॉल उडवले बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिथे जर आपण पाहिलं तर वन बाउन्स चेंडू सीमारेषेला क्लिअर करताना पहिल्या बॉलवर आघात, चौकार. तर उद्याच्या दिवसामध्ये आपल्या इथे एक खूप सुंदर व्यक्तिमत्व उपस्थित राहणार आहे. श्री बाळा पाटील, राहणार वैतरणा, आगरी समाजाचा एक तरुण कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे आणि समस्त आगरी समाजाला त्याचा अभिमान आहे. सिनेमांचा जर आपण विचार केला तर छावा, सॅम बहादूर, केसरी, गणापत, गुडबाय, कटपुतली या सिनेमांचं आर्ट डायरेक्शन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि उद्या ते या स्पर्धेकरता भेट देणार आहेत. तर चेंडू निघून गेलाय. सलगचे 2 चौकार आपण आतापर्यंत पाहिले. तिथे अमितच्या बॅटमधनं चांगल्या पद्धतीची फटकेबाजी होत असताना सुरुवात ज्या पद्धतीने आक्रमण केले गेले पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. तिसरा बॉल जर आपण पाहिला तर पंचांच्या समांतर रेषेमध्ये जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावेनं स्कोर कार्ड 2 चेंडू आणि 9 धावा अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. जरीमरी प्रसन्न, रियांश इलेव्हन आणि त्याच्या विरोधात गजानन स्टार्स या दोघांमधली फाईट ती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामधला 6वा सामना आपल्या समोर आहे आणि त्या 6व्या सामन्यामध्ये कुठला संघ विजय होईल ते इथे पाहूया. सातत्याने आडव्या बॅटने खूप चांगले फटके, चेंडू चौकार 4. इथे जर आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 चौकार आले आणि 1 वाईड अशा टोटल जर आपण पाहिलं तर 13 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेलेल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी इथे अमित आपल्या टीम करता करत असताना जरीमरी प्रसन्न, रियांश इलेव्हन हा संघ आपण सध्या पाहताय. दुसऱ्या बाजूला गजानन स्टार्स जे सध्या क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि गोलंदाज जर आपण पाहिला तर अंकुश ज्याच्यावर आक्रमण केलं गेलंय. चौकारांची भाषा सध्या अमितच्या बॅटमधनं अगदी खूप मोठे प्रहार पाहायला मिळतात. यावेळेचा फटका चांगला आहे. यावेळेस मात्र आला पहिला षटकार, 6 धावा. आलो इथे जर आपण पाहिलं तर नुकताच एक षटकार आला आणि त्याच्यानंतर या बॉलवर जर आपण पाहिलं तर 2 धावा आतापर्यंत पळून पूर्ण केलेल्या आहेत. आलो इथे जर आपण पाहिलं आलो पुढचा चेंडू हाताळत असताना इथे जर आपण पाहिलं तर थोडीशी पायांमध्ये बिघाड, पावलांमध्ये आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करणं पसंत केलं अंकुशच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर षटकार, 3 चौकार. यावेळेस अगेन बॉलला उडवलंय मात्र चेंडू खाली. क्षेत्ररक्षक एक चांगला झेल टिपला गेला. पहिला ब्रेक थ्रू इथे दिला गेलाय. बॅटर आउट.
इथे जर आपण पाहिलं तर पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो म्हणजे शेवटच्या बॉलवर एका ओव्हरची समाप्ती या ठिकाणी होत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जरीमरी प्रसन्न रियांशी 11 या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ते जाऊन पोहोचले 1/21 या आकड्यावर. चांगली धावसंख्या आहे अमितच्या माध्यमातून जी फटकेबाजी झाली आणि त्याचाच परिणाम तो आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जरीमरी प्रसन्न रियांशी 11 जे आपल्याला पाहायला मिळतात. गजानन स्टार्स या टीम समोर आव्हान किती धावांचं ठेवलं जाईल ते इथे आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. सचिन पाटील. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. राईट मोर द विकेट ना पहिला बॉल पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न थोडासा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. गणेश जो आपल्याला गोलंदाजी साठी पाहायला मिळतोय आणि 1 डाऊन करता सचिन आलाय. टार्गेट किती धावांचं असेल ते इथे आपण पाहूया. आतापर्यंत जर टार्गेट पूर्ण करण्याकरता खूप सारा संघर्ष करावा लागलाय. सकाळपासून आपण जर 5 मॅच पाहिल्या, ही 6वी मॅच आहे. ते जर आपण पाहिलं थोडा पुढे होऊन जर खेळला असता तर जरूर इथे बॅटवर एखादा मोठा फटका सजवता आला असता. मात्र जाग्यावरच थांबून हा खेळ केला. त्याच्यावर 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. जरीमरी प्रसन्न रियांशी 11 अगदी चांगल्या पोझिशन मध्ये जरूर आहेत. मात्र आता या ओव्हरमध्ये फटकेबाजी पूर्णतः थांबवले गणेशच्या माध्यमातून. पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर त्याच्यावर 3 धावा खर्च केलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांपासून पूर्णतः थांबवून ठेवण्यामध्ये त्याला आतापर्यंत यश आलंय. कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक जे महागडं ठरलं आणि त्याचा परिणाम इथे मात्र जर आपण पाहिला तर फर्निचर डिस्ट्रॉय परतावा लागेल. दुसऱ्या विकेटचं पतन खेळाडू बाद. खरं तर पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीचा खेळ सुरू होता अगदी प्रेक्षक आतुर झाले होते की धावसंख्या किती धावांवर जाईल. मात्र तदनंतर ज्या 2 विकेट पडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर आता धावा या षटकामध्ये पूर्णतः गणेशच्या माध्यमातून थांबवल्या गेल्यात. 3 बॉलचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट इथे काढली गेली. गणेश खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्या टीम करता गजानन स्टार्स या टीम करता करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्वेंटी 24 धावा आतापर्यंत आहे. 2/24 ही विद्यमान धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. दुसरं षटक आहे. हा बॉल फक्त कट करण्याचा प्रयत्न. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण गणेश गण्या यांच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं इनफिल्डच्या आतमध्ये आणि तेच प्रोटेक्ट करण्याकरता तुम्हाला तिथे ठेवलं गेलं. तुमच्यावरची जबाबदारी पूर्णतः 100% देण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून होतोय. इथे जर आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न पॉइंट कव्हरचं ते क्षेत्र अथर्व आहे त्या ठिकाणी. त्याच्याकडनं चांगल्या पद्धतीची फेक झाली. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. इथे जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय पुढे. तोच म्हणजे 26-26 शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. किती धावा इथे येतील याच्यानंतर 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. जे काही आकर्षण आहे या स्पर्धेचं. शेवटचा बॉल आडव्या बॅटनं खेळायचा होता मात्र तिथे मला वाटतं चेंडू जाऊन स्टंपवर आदळला गेलाय. तिसरा झटका इथे जरीमरी प्रसन्न रियांशी 11 टीमला बॅट आउट.
खूप चांगली आरती आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान जर इथे आपण पाहिलं तर आमच्या सर्व ऑफिशियलचा घसाओला करण्याचं काम म्हणजे चहाचं गैरसमज करू नका. चहाच्या माध्यमातून इथे आयोजकांच्या माध्यमातून ती व्यवस्था केली गेली. आयोजकांचे आभार. खूप चांगली स्पर्धा इथे तुम्हाला कसली कमी भासणार नाही या स्पर्धेच्या माध्यमातून. 50-50 चॅलेंजिंग ओव्हर ती इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल, पहिलाच बॉल जर आपण पाहिला लॉंग ऑफ कडे जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक पूर्ण केली गेली धाव आणि एका धावेने स्कोर कार्ड पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 27 या आकड्यावर सागरला पाचारण केलं गेलंय 50-50 चॅलेंजिंग ओव्हर साठी. आणि आता इथे पाहूया हा दुसरा बॉल. 14 धावा जर तुम्ही इथे केल्या तर प्लस धावा तुमच्या नक्की होतात. मात्र त्याच्या आतापर्यंत तर कोणीच केलेला नाही आहेत. तर पाहूया त्या 14 धावा. पहिल्या 2 बॉलवर जर आपण पाहिलं तर एक सिंगल आली आहे इथे. बरोबर 4 बॉलचा आपण जर विचार केला तर आता 12 त्या तुम्हाला आवश्यक असतील. नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर जयप्रकाश जेपी आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया त्यांचाही खेळ आम्हाला पाहायचा आहे, कशा पद्धतीने खेळ खेळतील खेळपट्टीवर. हा बॉल तिथे बॅट अँड बॉलचं कनेक्शन बनत नाहीये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजीचं प्रदर्शन सागरच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतंय. रोखून ठेवलंय त्याने या षटकामध्ये. मागच्या ओव्हरमध्ये देखील जर आपण पाहिलं तर गणेशची खूप चांगली अगदी मोजून मापून गोलंदाजी. समीर पाटील या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यस इथे मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू मैदानाच्या बाहेर एक येतोय बिग हिट षटकार. चला फिल्डिंग टीम आपण बॉल द्या आयोजकांच्या माध्यमातून बॉल द्या. 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 4 बॉल मध्ये 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 14 धावा तुम्हाला स्कोर कार्डवर या षटकामध्ये जमवण्याकरता 2 चेंडू आणि 6 ची गरज आहे. जरीमरी प्रसन्न रियांश 11 या टीमला संघाची टोटल धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले धावसंख्या 34 धावा. 34 धावा ज्या आपल्याला सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पाहूया 2 बॉल मध्ये 6 धावा इथे जर केल्या तर ज्या बोनस स्वरूपाच्या प्लस ज्या धावा आहेत त्या इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल, बॉल गोलंदाज चप्पल आहे सागर, त्याने इथे उलकावणी देणारा हा चेंडू हाताळला गेला, बीट केलं गेलंय बॅटरला आणि तिथे डॉट स्वरूपाचा बॉल. आता 1 बॉल आणि 6 जर इथे केल्या षटकार आला तर मग तिथे प्लस मध्ये असतील. तर पाहूया शेवटचा चेंडू कशा पद्धतीची हाताळणी केली जाईल. तिसरं षटक जे की 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आपण सध्या पाहता. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉल वर बाउंड्री लाईन वर झेल टिपला गेलाय. परतावा लागेल, बिग विकेट डाऊन. आणि इथे ज्याची फटकेबाजी सुरू होती तो बॅटर जर आपण पाहिला तर तिथे तंबूच्या सला परतला जाईल. आणि आता धावा आल्या तर म्हणजे 8 म्हणजे मायनस मध्ये इथे जर आपण पाहिलं तर 4 धावा मायनस. चार धावा तिथे मायनस होतील म्हणजे स्कोर कार्ड 30 या आकड्यावर असेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 30 धावा, 10 ची सरासरी आतापर्यंत आली आहे. उर्वरित 12 बॉल आणि पाहूया 12 बॉल मध्ये किती धावा इथे जमवल्या जातील.
बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे तुला गौतर बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे तुला गौतर थँक्यू डीजे. खूप चांगलं गाणं आपण ऐकलं. पालघरमधील दुर्वेस गावातलं हे व्यक्तिमत्व आहे प्रवीण वनगा. तर संपूर्ण आगरी कोळी समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल किंवा कुठल्याही म्हणजे पालघरमध्ये अगदी 2 ते 3 वर्ष झाली या गाण्याचा दबदबा राहिला आहे आणि प्रत्येक लग्न समारंभ असो किंवा प्रत्येक क्षेत्रात तिथे ते गाणं वाजतं. आणि यावेळेस आणखी एक फटका. थँक्यू. हर्षला जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी करत असताना संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावर. अगदी अप्रतिम फटकेबाजी करतोय आपल्या टीम करता. यावेळेस देखील गॅप चांगला आहे, प्रोटेक्शन आहे, मात्र ते देखील तिथे असफल ठरत आहे. चौकार 4. हर्षाने जर 3 सलगचे षटकार ठोकले तर करण पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू द्या. हर्ष यांनी जर 3 सलगचे षटकार ठोकले तर करण पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकरता आहे. अच्छा, म्हणजे 6 किती कसे पण षटकार 3 जर ठोकले, 1 षटकार आलाय, अजून 2 जर आले ते सलगचे नाही आले तरी चालतील, मात्र 3 जर आले ते जर आपण पाहिला तर हा बॉल चौकारा करता आलाय. 4 धावा. निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का ठरलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. पहिल्या बॉलला विकेट आली, दुसऱ्या बॉलला आला तो म्हणजे षटकार, तिसऱ्या बॉलला चौकार आणि चौथ्या बॉलला चौकार. अप्रतिम फटकेबाजी सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. निपुण त्याच्यावर हमले केले गेलेत. पहिल्या बॉलला त्याने विकेट काढली जरूर होती, मात्र त्याच्यानंतर आक्रमण केले गेलंय. 2 चेंडू शिल्लक राहिलेत या चौथ्या ओव्हरचे आणि स्कोर कार्डचा विचार केला तर 48 वर स्कोर कार्ड. आडव्या बॅटनं अक्रॉस लाईननं खेळण्याचा प्रयत्न तिथे बेट केला गेला बॅटरला. डॉट स्वरूपाचा चेंडू संपला गेलाय आणि आता चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. निपुणच्या माध्यमातून कशा पद्धतीची त्या बॉलच्या हाताळणी होईल ते इथे आपल्याला पाहायचंय. 48 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. अजून एका ओव्हरचा खेळ बाकी राहिलाय. टार्गेट किती धावांचं असेल? 6वी मॅच जी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला गजानन स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला जरीमरी प्रसन्न रियांशी 11. हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे लॉंग ऑन कडे जातोय जोपर्यंत एक सिंगल ते इथे कंप्लीट आणि इथे षटक समाप्त होतं. ते चौथं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जरीमरी प्रसन्न रियांशी 11 संघ जाऊन पोहोचला 49 या आकड्यावर. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आमच्या डीजे ला. एक सुमधुर संगीत. तांबडी चांबडी ही चमकते. देवेंद्र आणि युनायटेड दोन्ही टीम कॅप्टन यानंतर होणारा जो 7वा सामना आहे. आपले कर्णधार आपण टॉस करण्याकरता शेवटच्या 6 बॉल जे पडल्यानंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्याला हा पहिला पुकार या डीजे. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. 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 थोडेसे चेंजेस आहेत.
त्या 4 ज्या मायनस आहेत त्याच्यामुळे स्कोर कार्ड 45 आहे 45. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. स्लॉगवर हाणामारीचं षटक. 45 धावा ज्या आहेत सध्या स्कोर कार्डवर. इथे पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवर फर्निचर डिस्ट्रॉय. परतावा लागेल बॅटरला. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून विकेट. हे तुझ्या विना नाही मला करमत तुझी आठवण अख्खी रात येत बारीक बारीक पाणी पड ही माझे गंगे तुला कौस बारीक बारीक पाणी पड ही माझे गंगे तुला कौस. नाही पैसा पण हाताला फेज ग नाही पैसा पण हाताला फेज नाही पैसा पण हाताला फेज हाताला फेज ग नाही पैसा पण हाताला फेज. थँक्यू डीजे. पालघर मधली जी काही लोकल गाणी आहेत, पालघर मधलं सर्वात मिलियन गेलेलं 34 मिलियन गेलेलं गाणं जे जगदीश पाटील यांच्या आवाजातलं सध्या आपण ऐकलं, जे की विशाल काटेला यांच्या चॅनलवरचं गाणं आहे आणि ते आपण सध्या आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विकेट पडली गेली. नवीन बॅटर न्यू कॅन्डिडेट खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल देवेन. आणि 5 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि स्कोर कार्डचा विचार केला तर 45 ज्या धावा स्कोर कार्डवर आहेत. पाहूया 5 बॉलमध्ये किती धावा इथे जोडल्या जातील आणि आव्हान किती धावांचं ठेवलं जाईल. चला उशीर होतोय, घाई करा, कारण अजूनही आपल्याला जे आजचा शेड्यूल आहे त्याच्यामधला मॅच खेळवायच्या आहेत. सध्या 6वी मॅच आपल्या समोर आहे. 7वी मॅच जे सध्या आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र त्याचा तेवढा काही परिणाम नाहीये. वाईड आणि +1 2 धावांची इथे भर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईड +1 2 धावांनी आता 47-47 वर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. गोलंदाज गणेश कशा पद्धतीची गोलंदाजी करेल आणि त्याच्या विरोधात कशा पद्धतीची फलंदाजी होईल ती इथे पाहायची. आडव्या बॅटनं अतिशय चांगला फटका, कलात्मक दर्शनीय षटकार 6. चला देवेंद्र स्मृती आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात असणारी टीम ते 2 धावांचा प्रयत्न आणि तो यशस्वी. चला यानंतर होणारी मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला हा मी दुसरा पुकार देतोय. अगदी काही चेंडू शिल्लक राहिलेत. आपल्याला बिना विलंब टच बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. युनायटेड पॅन्थर्स आणि देवेंद्र स्मृती आपले दोन्ही कॅप्टन. शेवटचं षटक सुरू आहे त्यामुळे आपल्याला बिना विलंब इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरता यायचं आहे. हा बॉल जर आपण पाहिला सरळ विकेट किपर कडे निघून गेला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला खूप चुकी होते इथे आणि रनआउट स्वरूपामध्ये परतावा लागेल. विकेट नवीन बॅटर जर आपण पाहिले तर तिथे विराज पाटील ओनर आहेत स्वतः आणि आपल्या
खांद्यावर जबाबदारी घेऊन ते सध्या खेळपट्टीवर दाखल झालेत. पाहूया आता कशा पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमात होईल. इथे सबमरीन डिरिवली खाली ठेवलं बॉलला. तीन क्षेत्ररक्षकांना दिली हुलकावणी. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांनी करता चौकार. आमच्या महिला ब्रिगेड या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात. दरम्यान विचार केला तर 5 बॉल संपलेत म्हणजे आता शेवटचा बॉल. स्कोर कार्ड 59 या आकड्यावर शेवटचा बॉल आहे. दोन्ही कॅप्टन शेवटचा बॉल राहिलाय. लगेच आपल्याला टॉस नाणेफेक करण्याकरता तिथे यायचंय. लास्ट बॉल 59 धावा आहे. टार्गेट ठरवणारा बॉल आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर हा बॉल पंचांच्या समांतर रेषेमध्ये जात आहेत. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि एका धावेने स्कोर कार्ड 60 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. आता शेवटचा बॉल त्याच्यावर एखादा मोठा फटका येईल का की गोलंदाज गणेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 60 धावाच्या सध्या स्कोर कार्डवर आहेत युनायटेड पॅन्थर्स आणि देवेंद्र स्मृती दोन्ही टीम कॅप्टन. शेवटचा बॉल पडल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये आपल्याला जोडलं जायचंय. हा बॉल जर आपण पाहिला तर अगेन वाईट बॉलचा इशारा. 2 सलगच्या एक्स्ट्रा धावा इथे दिल्या गेल्यात गोलंदाज गणेशच्या माध्यमात. स्कोर कार्ड 61 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचा बॉल पाहूया काय घडेल. तिथे दोन्ही कॅप्टन पोहोचलेले आहेत आणि हा शेवटचा बॉल पडल्यानंतर आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. 61 धावा ज्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन. ओमेनमाल प्रीमियर लीग UPL 2025 पर्व 5वं. हा बॉल फुल टॉस आणि त्या फुल टॉस बॉलला पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर आणि या षटकाराने स्कोर कार्ड 67 या आकड्यावर जिंकण्याकरता 68 धावांची आवश्यकता इथे आहे. हॅलो टॉस नाणेफेक आपण करूया. त्यानंतर होणाऱ्या सामन्याचा सन्माननीय साई ग्रुपचे अध्यक्ष विनोदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार आहेत. एका बाजूला युनायटेड पॅन्थर, दुसऱ्या बाजूला देवेंद्र स्मृती. UPL असा कॉल दिलाय आणि UPL युनायटेड पॅन्थर संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फलंदाजी करताना आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीच्या धावा आल्यात. टार्गेट कितीचं असेल? 60 ते 70. 60 ते 70 तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतोय आणि तुमच्या वाट्याला आली ती म्हणजेच पहिल्यांदाच जर आपण पाहिलं तर निर्णय त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळच्या सत्राकडे जात असताना तुमच्या वाट्याला फिल्डिंग आली. किती धावांपर्यंत रोखाल? 50 ते 60. 50 ते 60 तर तुम्हाला देखील आम्ही बेस्ट ऑफ लक देतोय. लगेचच विलंब न करता आपण मॅच मध्ये जाऊया. तिथे टार्गेट जर आपण पाहिलं तर ते म्हणजे 67 धावांचं टार्गेट दिलं गेलंय आणि ते कशा पद्धतीचं पूर्ण केलं जाईल का की कशा पद्धतीनं रोखलं जाईल ते तिथे आपण पाहूया. शेवटच्या बॉलला अतिशय अप्रतिम फटका आला, षटकार, आणि त्या षटकारानं स्कोर कार्ड पुढे गेला. 61 होते आणि असं 68 करायचे कारण 61 होत्या आणि शेवटच्या बॉलला षटकार आला आणि 67 धावा झाल्या. 68 करायचे आहेत. आता 7वा सामना आपल्या समोर सुरू आहे. याच्यानंतर 8वा सामना आपल्या समोर असेल.
आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशी आम्हा क्रिकेटचा अभिमान आम्ही उमेदवार आम्ही क्रिकेट हौशी आम्हा क्रिकेटचा अभिमान आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार हाव साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना नवीन कार्य करण्याचा त्यांचा गाभाणा धन्यवाद देतो साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला धन्यवाद देतो साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार हाव UPL चला दोन्ही बॅटर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत आणि तिथे टार्गेट जर आपण पाहिले तर 68 धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच गजानन स्टार्स या टीमला. चला मॅचला सुरुवात करायची आहे. दोन बॅटर तिथे खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जरीमरी प्रसन्न रियांश 11 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गजानन स्टार्स या दोघांमधली फाईट 7वा सामना सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि याच्यानंतर 8वा सामना आपल्या भेटीला येईल ज्याचा नुकताच टॉस आपण केलाय. देवेंद्र स्मृती आणि युनायटेड पॅन्थर्स तिथे प्रथमतः जर आपण पाहिलं तर टॉस जिंकून युनायटेड पॅन्थर्स संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि देवेंद्र स्मृती आपल्याला फिल्डिंग करायची आहे तर दोन्ही टीम आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आहे. मॅचला करूया सुरुवात. पहिल्याच ओव्हरला इथे सुरुवात होतीये. पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक आहे. पॉइंटच्या क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न थर्ड इनफिल्ड मध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जयप्रकाश JP जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग करण्याकरता तर निश्चितच आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता पद्मावती साऊंड अँड लाईट्स यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने DJ ऑपरेटरची भूमिका तिथे जयेश पाटील सुरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून केली जाते तर त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. ते जर आपण पाहिलं तर JP आहेत. पहिलाच बॉल तिथे चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. हा दुसरा बॉल ऑफसाईडच्या हाताळणी पुन्हा एकदा इथे गॅप चांगला आहे तर क्षेत्ररक्षक धावतोय. अंतिम क्षणाला चेंडूला पायाच्या साहाय्याने फुटबॉल इथे खेळण्यात की काय असं फुटबॉलची आवड असावी त्यांना आणि पायाच्या साहाय्याने चेंडूला स्टॉप केला गेला रनआउट स्वरूपात. इथे परतावा लागेल बॅटरला. पहिला आदरा बॅटर आउट. तर म्हणे आत्महत्या होती आणि कारण तुम्ही सुरुवातीचं पहिलं पॉवर प्लेचं षटक खेळता आणि तिथे तुम्हाला 68 सारखं एक मोठं टार्गेट समोर असताना रनआउट स्वरूपातला विकेट घालवणं हे कुठेतरी आत्महत्याच म्हणावी लागेल आणि तिथे परतावं लागलं बॅटरला आणि वन डाऊन करता बॅटर खेळपट्टीवर दाखल झालाय तो म्हणजे अंकुश. पहिल्या 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर तो म्हणजेच 3 या आकड्यावर आहे. रनआउट स्वरूपामध्ये परतावं लागलंय आणि याच्यानंतर आपल्याला शेवटचा सामना पाहायला मिळेल आजच्या दिवसामधला 8वा सामना. हे कनेक्शन तेवढं बनलेलं जरूर नव्हतं. खूप उशिरा कनेक्ट झाला बॉल. आधी बॅट जमिनीलगत आपटलेली आपल्याला साऊंड ऐकायला आला
आणि तदनंतर एक सिंगल तिथे परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक गडी आतापर्यंत गमावलाय रनआउट स्वरूपामध्ये. आणि जे पी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. मात्र यावेळेस फुल टॉस बॉल दिला आणि त्या फुल टॉस बॉलवर जर आपण पाहिला तर चेंडू मैदानाच्या बाहेर 1 बाउन्स. चौकार 4. येस बॅट घ्या. बॅट तिथे असेल तर बॅटने उडवा तो बॉल मंडपाच्या वर. बॉल चं टार्गेट आहे आणि ते टार्गेट पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या आहेत. एक विकेट आतापर्यंत गमावलेली आहे ती गजानन स्टार्स या टीमनं. आणि पाहूया आता उर्वरित कशा पद्धतीची फलंदाजी त्यांच्या माध्यमात होईल. चला घाई करा थोडी चेंडू रिटर्न करण्याकरता. मुख्य मंच जर आपण पाहिला तर तिथे अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात जे या स्पर्धेचा आनंद घेत असताना. हा बॉल घ्या. पहिलं षटक आहे त्याच्यामुळे नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला गेलाय. जे पी जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात जयप्रकाश बॉलिंग करण्याकरता चांगल्या पद्धतीचं जर आपण आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाजी झाली. मागचा चेंडू जर आपण पाहिला तर तो फुलटॉस होता ज्याच्यावर तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेसचा चेंडू अगदी व्हेरिएशन परिवर्तन पाहायला मिळालं. याच्यावर फटका खेळायचा जरूर होता मात्र ते कनेक्शन बनवून दिलं नाही त्यांनी. आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू तो देखील चांगला आहे आणि विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. एका ओव्हरची समाप्ती. फक्त एक चौकार जरूर आला मोठा फटका आणि टोटल धावसंख्येचा विचार करताना स्कोर कार्ड 68चा पाठलाग करताना 8 या आकड्यावर जाऊन पोहोचला. येणारे जर आपण पाहिले तर 4 षटक 24 बॉल आणि करायच्या त्या 60 धावा. उशीर करू नका. लगेच दुसरं षटक मार्गस्थ करायचं आहे. खूप चांगली स्पर्धा आहे. मेलमान प्रीमियर लीग UPL 2025 चे 5वं पर्व DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. लाईव्ह जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि इथे उपस्थित खूप सारे प्रेक्षक रस्त्यावरनं देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर त्या सगळ्या प्रेक्षकांचं उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचं प्रत्येक स्टँडमध्ये जर आपण पाहिलं तर स्पर्धेचा आनंद घेणारे प्रेक्षक. कारण गावातली स्पर्धा आहे आणि गावातल्या खेळ पाहण्याकरता अगदी गावाचा उत्सव म्हणजे आपण टायटल सॉन्ग ऐकलं आणि त्याच्यामध्ये गावातला सण किंवा गावातला उत्सवच आहे आणि तोच इथे साजरा करण्याकरता जमलेल्या प्रत्येकाचं सहर्ष स्वागत. 24 बॉल आणि 60 धावांची गरज आहे. काय घडेल दुसऱ्या ओव्हरला सुरुवात गोलंदाजी करण्याकरता. चेतन थोडं स्पीडअप करा. निलेश आणि अंकुश जे जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. 24 बॉल 60चं टार्गेट पूर्ण करतील का
इथे जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल हाताळत असताना दिशा भरकटली गेली. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावेने स्कोर कार्ड 9 आकड्यावर जाऊन पोहोचेल. पहिलाच बॉल जो हाताळला जाईल. चेतन त्याला जर आपण पाहिलं तर अगेन 2 वाईट बॉल सलगचे आपल्याला पाहायला मिळतात. 2 एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा इथे दिल्या जातात. योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं ना की गोलंदाजाची दिशा जेव्हा चांगली असेल तेव्हा संघाची दशा चांगली असते आणि ती दशा चांगली ठेवण्याकरता योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. तर इथे जर आपण पाहिलं तर सलगचा 3रा वाईट बॉल, 3 एक्स्ट्रा धावा त्या इथे दिल्या गेल्यात आणि स्कोर कार्ड 11 वर जाऊन पोहोचलाय. सर्व कमिटी मेंबर आपल्याला विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, कारण संध्याकाळच्या सत्राकडे आपण जात आहोत आणि त्याच्यामुळे कमिटी मेंबर. इथे सलगचा 4था वाईट बॉल, 4 वाईट बॉल. गोलंदाज चेतनच्या माध्यमातून 6, अजून 2 जर वाईट टाकले सलगचे तर 200 रुपयाचं बक्षीस आहे. मकरंद म्हात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जर अजून 2 वाईट बॉल टाकले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. 4 सलगचे वाईट बॉल आणि स्कोर कार्ड 12 वर जाऊन पोहोचलाय. चेतन त्याला इथे योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीम करता. पाहूया उर्वरित कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल त्याच्या माध्यमातून. पहिलाच बॉल त्यांना हाताळला आता चांगल्या योग्य दिशेवर आणि त्याचं कनेक्शन तेवढं काही नाहीये, मात्र 1 धाव देऊन जाईल हा बॉल आणि एका धावेने 13 वर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 5 बॉल अजूनही शिल्लक राहिले दुसऱ्या ओव्हरचे. याच्यानंतर अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम तयार असतील खेळण्याच्या दृष्टिकोनातनं. युनायटेड पॅन्थर्स आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र स्मृती इथे हलक्या हातानं पुश केलं बॉलला फक्त मागच्या बाजूला. याच्यावर देखील पुन्हा एकदा एक सिंगल घेतली गेली आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो 14 या आकड्यावर. संध्याकाळच्या सत्राकडे जर आपण पाहिलं तर धावसंख्या पहिल्या डावामध्ये खूप चांगली झाली. अगदी फटकेबाजी संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली. लो स्कोरिंग मॅच खूप कमी पाहायला मिळाल्या. इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं षटकार 6 धावांकरता हा फटका. चमचम करता है ये नशीला इथे जर आपण पाहिलं तर अंकुशच्या माध्यमातून षटकार सजला गेला. एक उत्तुंग फटका तिथे आला आणि इथे मागच्या बाजूला जो चेंडू आलाय तिथे प्रोटेक्शन ठेवलेले आहे, त्याच्यामुळे तेवढं काही परिणाम एका सिंगल मध्येच त्या धावा तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाहता पाहता 4 बॉलचा खेळ संपला दुसऱ्या ओव्हरचा आणि स्कोर कार्ड 21 या आकड्यावर. जे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 2 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल जर आपण पाहिला तर वाटते बॅटच्या रेंज मधला बॉल होता, पाहिलं पंचांनी, त्याच्यामुळे तो डॉट बॉल घोषित केला गेलाय. निर्धाव बॉल, शेवटचा बॉल आता. शेवटचा बॉल त्याला समोरच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे जेपी आहेत. जोपर्यंत चेंडूची फेकी करतील इथे पंच इशारा करतात. एक शॉट धाव आहे, म्हणजे पंचांची करडी नजर आहे तिथे. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने स्कोर कार्ड 22 या आकड्यावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-22 ही धावसंख्या 68चा पाठलाग करताना गजानन स्टार्स या टीमची. आता पाहूया चॅलेंजिंग ओव्हर 50-50 आणि त्याच्या आतमध्ये आमच्या पद्मावती साऊंड अँड डीजे यांचं एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा मॅच मध्ये परतूया. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबांना धन्यवाद देतो साई साई ग्रुपला. त्यांनी खूप सारी बक्षिसांचे खैरात असणारी स्पर्धा आहे. UPL 2025 महिला भगिनी करता जर आपण पाहिलं तर कुपन देखील आहेत. अगदी चांगली बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी त्यांना आहे आणि
त्यासोबत अनेक खेळाडूंनी जो चांगला खेळ करेल त्याला प्रोत्साहन देण्याकरता साई साई ग्रुप आणि संपूर्ण UPL ती इथे सज्ज आहे. तुम्ही खेळ चांगला करा, तुम्हाला बक्षिसं देण्याची जबाबदारी UPL नेहमीच करते साई साई ग्रुपच्या माध्यमातून. आणि इथे पाहूया, अगदी जर आपण पाहिलं तर 68चा पाठलाग करताना सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं स्कोर कार्ड 24 वर आहे. हे 50-50 चॅलेंजिंग ओव्हर सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. युवराज गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला बॉल त्याने हाताळला, हा दुसरा बॉल. दुसरा बॉल जर आपण पाहिला तर अतिरिक्त बाहेर ठेवलं यावेळेस बॉलला. ऑफसाईडची पिचिंग आहे बॉलची आणि बाहेर राहिला बॉल, त्याच्यामुळे पंचांनी दंडित केलं. वाईट बॉल आहे आणि त्याची एक एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावेनं स्कोर कार्ड 25 वर जाऊन पोहोचलाय. 68 करायचे आहेत आणि त्याच्यामधल्या 25 धावा ज्या सध्या तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना स्कोर कार्डवर आहेत. हा बॉल मॅचची कडा, झेलची संधी आणि चांगला झेल तिथे टिपला गेलाय. परतावं लागेल बॅटरला. दुसरा हातरा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर आउट. मागच्या वर्षी IPL मध्ये लाईव्ह हे सॉन्ग ऐकलं होतं आपण संजू राठोडच्या आवाजामध्ये. अगदी वेट लावलं या गाण्याने संपूर्ण प्रेक्षकांना आणि तेच गुलाबी साडी अगदी ट्रेंडिंगला आहे. आजही आपण पाहिलं तर तेच गाणं आमच्या DJ पद्मावतीच्या माध्यमातून इथे वाजलं गेलं. त्याचे देखील मनपूर्वक आभार. नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत असताना साई गणेश आपल्याला पाहायला मिळेल आणि स्कोर कार्ड 25 वर आहे. करायचे आहेत त्या 68 आणि सध्या हे 50-50चं षटक सुरू आहे. त्याच्यामधले बॉल हाताळून झालेत ते किती झाले? त्याच्यातले 2 बॉल आतापर्यंत हाताळून झालेत आणि 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे 11 अजूनही पाहिजेत. 4-11. हा बॉल जर आपण पाहिला व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटची खैरात झाली अक्षरशः या मॅच मध्ये. मागच्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिले तर तब्बल 4 व्हाईट बॉल होते आणि इथे देखील जर आपण पाहिलं तर व्हाईटची खैरात होत असताना 2 वाईट आतापर्यंत हाताळले गेले ते युवराजच्या माध्यमातून. हा बॉल साई गणेश अंगावर जाऊन आदळला बॉल आणि चांगला चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. गणेश साई थोडस उलट झालं ते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 26. 4 धावा आतापर्यंत आल्यात. 3 बॉल म्हणजे 3 बॉल मध्ये 10ची गरज आहे अजूनही. 3 बॉल 10 काय इथे पूर्ण केल्या जातील का? आणि प्लेस करण्याचाच प्रयत्न इथे झालाय. स्वतःला वाचवलं या बॉल पासनं. बॅटरच्या माध्यमातून एक सिंगल आली आणि 5 धावा जे आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आता 2 बॉल आणि जर आपण पाहिलं तर 9 ची गरज. हा बॉल तिथे लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक शरीराच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार 4. बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 9 आल्यात. म्हणजे आता 1 बॉल आणि 5 पाहिजे जर तुम्हाला प्लस मध्ये जायचं असेल या ओव्हर मध्ये. पाहूया काय घडेल. 9 तर आल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. 5 बॉल मध्ये 1 बॉल आणि 5 जर इथे केल्या तर मग पाहूया प्लस मध्ये जाण्याची एक सुवर्ण संधी. मात्र तिथे चांगला झेल टिपला गेला. परतावा लागेल. विकेटचं पतन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 68चा पाठलाग करताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 4- होतील या षटकामध्ये आणि त्याच्यामुळे धावसंख्या 27 या आकड्यावर. उर्वरित 12 चेंडू आता शिल्लक राहिलेत. वीरा देवी बैठी है कारला डोंगर में
में लोग आते हैं 12:41 ची गरज. उसके दरबार में लोग आते हैं आने जाने वाले लोग कोई कोबरा खाता है कोई बकरा खाता है मेरे बाया का नाम मेरे जीजू का नाम मेरे बाया का नाम मेरे जीजू का नाम खुशी मेरे को नाम रे बाबा खुशी मेरे को धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं तर गजानन स्टार्स संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्या फलंदाजी करत असताना. 12 चेंडू आणि 41 ची गरज आहे अजून आपल्याला पाहायला मिळेल. अमित गरत बॉलिंग करण्याकरता सज्ज. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता त्याला इथे पाचारणी केले गेले. पाहूया पहिलाच बॉल त्याच्या माध्यमातून गणेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू हाताळत असताना व्हाईट बॉलचा इशारा. खूप एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्यात या दुसऱ्या डावामध्ये. खूप दूर ठेवलं गेले फलंदाजांपासून बॉल. आतापर्यंत आपण जर पाहिले तर एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा ज्या दिल्या गेल्यात त्याचा जर विचार केला तर खूप साऱ्या दिल्या गेल्या. दुसरी ओव्हर, तिसरी ओव्हर आणि आता या ओव्हरमध्ये देखील त्या एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा. हा बॉल चांगल्या पद्धतीचा फटका जरूर आहे तिथे. आता क्षेत्ररक्षक 2 टप्प्याखेर चेंडूची जोपर्यंत फेक करेल तोपर्यंत 2 धावा तिथे कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले. टोटल 68 करायचे आहेत म्हणजे 38 ज्या अजूनही आवश्यक आहेत आणि एक बॉल आतापर्यंत हाताळून झाला. 11-38 असं समीकरण आहे सध्या गजानन स्टार्स. पाहूया गणेश कशा पद्धतीची फलंदाजी करेल. इथे जर मागच्या बाजूला विकेट कीपर कडनं बॉल जरूर निसटला होता आणि त्याचा परिणाम तिथे एक धाव फलंदाजांनी पलून पूर्ण केली गेली. चांगल्या पद्धतीनं प्रोटेक्शन बॅकअप आहे मागे आणि त्याच्यामुळे एकच धाव तिथे दिली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता गणेश. त्याला स्ट्राईकला यायचं होतं जरूर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जेपी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप केलं गेलं. सागर याने जर 3 षटकार खेळले इथे सलगचे तर नसीब यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्याकरता आहे. मात्र हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव दिली जाते. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावांवर लगाम नियंत्रण ठेवावं लागेल. त्यापर्यंत जर आपण पाहिलं तर चेतनच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा दिल्या, युवराजच्या माध्यमातून दिल्या गेल्यात आणि आता अमित त्याच्या माध्यमातून देखील एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा दिल्या जात आहेत. हा बॉल तिथे चेंडूचा वेट करतायत. 1 बाउन्स. जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत एक सिंगल तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावर. 68चा पाठलाग करताना 33 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. फटकेबाजी थांबवले त्याच्यामुळे इथे दूर राहिला आहे गजानन स्टार्स आतापर्यंत. या बॉलला विकेट होईल का, झेल पकडला जाईल का आणि या सुरेख झेल टिपला गेलाय. व्हॉट अ कॅच. बॅटर आउट. सागर जो आहे त्याने जर षटकार ठोकले 3 सलगचे तर त्याच्याकरता नसीब आणि सन यांच्याकडनं 10,000 रुपये आणि दुसऱ्या बाजूला संजय जे नुकतेच खेळपट्टीवर दाखल झाले त्यांच्याकरता 3 षटकार त्याने जर सलगचे खेळले तर त्याच्याकरता विनोदजी पाटील साहेब साई साई ग्रुपचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे दोन्ही बॅटरला चांगली संधी आहे इथे बक्षीस कमावण्याची. मात्र तो खेळ गोलंदाजाने आतापर्यंत पूर्णतः थांबवून ठेवलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर डॉट स्वरूपाचा संपला गेलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय.
संघाची धावसंख्या 33 वर थांबली आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. लास्ट बॉल चौथ्या ओव्हरचा. 7 बॉल आता फक्त शिल्लक राहिलेत आणि स्कोर कार्ड 33 वरच आहे. जर आपण पाहिलं तर हा बॉल किती धावा देऊन जाईल. एक तर आली आहे, एकच धाव मिळाली. एका धावेने 34 धावा आल्या. 34 धावा 4 ओव्हर मध्ये झालेल्या. 6 बॉल आणि आता 34 धावांची गरज आहे अजून सुद्धा. 6 बॉल 34. 6 षटकार इथे ठोकावे लागतील जर जिंकायचं असेल गजानन स्टार्सच्या टीमला. दोन्ही टीम आपण तयार राहा. याच्यानंतर एका बाजूला युनायटेड पॅन्थर्स आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र स्फूर्ती. या दोन्ही टीम याच्यानंतर खेळण्याच्या दृष्टिकोनात आपण तयार राहायचंय. 6 बॉल 34 ची गरज आहे. निम्मी धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे. ओमेलमान प्रीमियर लीग जे आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन. आज 29 मार्च आणि उद्या 30 मार्च शनिवार रविवार चांगल्या पद्धतीचं आयोजन इथे या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉल 34 ची गरज. 6 षटकार पाहिजेत आणि तिथे जर आपण पाहिलं तर हा पहिलाच बॉल जो की एक सिंगलच घेण्याचा प्रयत्न त्याच्यावर झालाय. 5 बॉल आणि आता 33. आता सागर आलाय आणि सागरच्या सलगचे 3 षटकार. त्याला तिथे 10,000 रुपये नेऊन जाणार आहेत. सनय पाटील आणि नसीब खान यांच्या माध्यमात 5-5 हजार रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे टोटल 10,000 इथे त्याच्या माध्यमात आलाय. पहिला आलाय षटकार 6. धनके देखलु तुई ननिसना मनके चिंदुना सोनाके चिंदु बानाके चिंदु मनसे चिंदुना. उद्या जर आपण पाहिलं तर ठीक सकाळी 8 वाजता गुढी उभारली जाणार आहे. तरी सकाळी 8 वाजता प्रेक्षक आणि सर्व टीम प्लेयर खेळाडू आपण इथे सकाळी ठीक 8 वाजता हजर राहायचंय. संजय यांनी जर चौकार ठोकला तर त्याला 500 रुपये आणि षटकार ठोकला तर 1000 रुपये. परिंदा याच्या माध्यमात हे पारितोषिक लागले गेलंय. प्रत्येक चौकाराला 500 आणि षटकाराला 1000 रुपये. या संजय यांच्यावर बक्षीस तर लागली गेले. दुसऱ्या बाजूला सागरवर देखील बक्षीस लागली जातात. मात्र इथे सध्या टीम जे टार्गेट आहे त्यापासून दूर राहते. हा बॉल जर तिथे आपण पाहिला तर एका धावे करता जाऊन पोहोचलाय आणि स्कोर कार्ड 43. शेवटचे 2 बॉल 2 चेंडू 2 षटकार इथे येतील का पाहूया. सनय पाटील यांच्या माध्यमात बक्षीस आहे 10,000 रुपये. 2 बॉल 2 षटकार शेवटचे. सागर बक्षिसांची खैरात. दोन चेंडू आणि 2 षटकार येतील का. मॅच तर खूप दूर राहिली आता. 68 जे टार्गेट आहे इथे कलात्मक दर्जेदार दर्शनीय फटका. षटकार 6 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. नाही बोली मोर पाके तार कदे उभी कल मन आके सिना मन नाही तके तुई जानी न पारिलु गोटे दिन मुसा जोगी देलु नहीं कड़े कथा करी देलु मुई गां जाई करी असला बेले केंता पकडी देलु रे नोनी. 10,000 रुपयाचा आता 1 बॉल आहे. सनय पाटील यांच्या हृदयामध्ये धगधग धगधग धगधग. 1 बॉल पाहूया षटकार आलाय का. मात्र नाही आहे तिथे आणि सामना जिंकलाय तो जरीमरी प्रसन्न रियांश 11 यांनी. त्यांचं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच जाऊया आणि पाहूया कोणाच्या माध्यमात कशा पद्धतीची फलंदाजी कशा पद्धतीची कामगिरी ते राहिली आहे. चौदा धावा आणि 2 विकेट ज्याच्या माध्यमात आल्या. आता युवराज ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. युवराज यायचे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. इथे मान्यवरांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच वितरित केली जाईल. युवराज या.